नमस्कार मित्रांनो, सकाळी 6:30 आम्ही मालवणवरून निघालो. मालवणपासून 15 किलोमीटर अंतर असणाऱ्या मसुरे या गावात 12 वाड्यापैकी अंगणवाडी हे गाव आहे. तिथेचे सुंदर मंदिर म्हणजे भराडी देवी मंदिर. भराडी भागातील एका राईत ही देवी अवतरली म्हणून तिला श्री भराडी देवी असे म्हणतात. तसेच ह्या देवीच्या जत्रेला खूप सारा जल्लोष असतो आणि ही जत्रा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये होते. त्यानंतर आमचे दर्शन वगैरे झाले आणि आम्ही निघालो. ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही बुवा आनंद पोटात माझ्या त्यानंतर 40 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो कुणकेश्वरला. कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराची पुनर्स्थापना केली होती. तसेच कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी मानली जाते. समुद्राच्या दगडांवर सुमारे 100 शिवलिंगे कोरलेली आहेत. घोटीच्या वेली ही शिवलिंग पाहायला मिळतात.
जेवणासाठी थांबलो. चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही श्री परशुराम मंदिर येथे पोहोचलो. हे मंदिर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ स्थित आहे. हिंदू धर्मातील विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुरामाचे हे मंदिर आहे. श्री परशुरामाने अरबी समुद्रात बाण सोडला, समुद्र मागे ढकलला आणि मुंबईपासून केरळपर्यंत पसरलेला भारताचा 720 किलोमीटर किनारा कोकणचा भूभाग परत मिळवला. असे मानले जाते की भगवान परशुराम सूर्योदयाच्या वेळी हिमालयाकडे निघतात, हिमालयात तप करतात आणि सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात परततात. तसेच या मंदिरात साजरे होणारे सण म्हणजे रामनवमी, महाशिवरात्री. त्यानंतर 1 तासानंतर आम्ही लगेच रात्रीचे जेवण करण्यासाठी थांबलो. नंतर आम्ही 3 ते 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही घरी पोहोचलो. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.